नमस्कार, न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। भारत आणि श्रीलंका यांच्यात अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार। भाजप स्थापना दिवशी फडणवीसांचे विचार मोठ्या स्क्रीनवर लावून जनतेपर्यंत पोहोचवा, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। बोबडे कुटुंबाला न्याय देण्यात पोलिसांची दिरंगाई का, अंजली दमानी यांचा सवाल। आणि यवतमाळमध्ये रामनवमी शोभायात्रेत भारतीय संस्कृतीचं होणार प्रदर्शन। नमस्कार, मी साक्षी पांचा, न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। हेडलाईन्स नंतर आता पाहूया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात श्रीलंका दौऱ्यावर आज दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, संरक्षण सहकार्य, डिजिटल तंत्रज्ञान, औषध निर्माण, आरोग्य अशा एकूण 7 महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली। यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना श्रीलंका मित्र विभूषण हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने उद्या 6 एप्रिल रोजी म्हणजेच रामनवमीला यवतमाळ शहरात भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते जोरात तयारी करत असून भारतीय संस्कृती, लोकपरंपरा, शक्ती आणि भक्ती यासोबतच विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारी ही अनोखी शोभायात्रा ठरणार आहे। यवतमाळच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी शोभायात्रा यवतमाळचा लोकोत्सव झाला असून श्री रामनवमी शोभायात्रा समितीने त्या दृष्टीने संपूर्ण नियोजन आखले। वर्षीप्रमाणे याही वर्षी यवतमाळ शहरातली श्री राम जन्म उत्सव शोभायात्रा समिती रामनवमीची शोभायात्रा भव्य दिव्य काढण्याकरता सज्ज आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या बाहेरून येणाऱ्या केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उज्जैन अशा मध्य प्रदेश या ठिकाणीवरून विविध झाक्यांचं आयोजन समितीच्या वतीने केलेलं आहे। यावर्षी भव्य दिव्य प्रमाणात ही शोभायात्रा व्हावी हा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे। 1000 बजरंग दलाचे कार्यकर्ते या भव्य शोभायात्रेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत लागलेले आहे। ही शोभायात्रा भव्य दिव्य व्हावी हाच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्नाला यश येईल। बीडमधील बोबडे कुटुंबाला न्याय देण्यात पोलिसांची दिरंगाई का झाली आहे, यंत्रणा नेमकी काय करते असा सवाल सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। कर्जबाजारी प्रकरणातील बोबडे कुटुंबाच्या प्रश्नावर त्या बीडमध्ये माध्यमांसमोर बोलत होत्या। या प्रकरणात बोबडे कुटुंबातील एकाने आत्महत्या केली असून या प्रकरणात आता पोलिसांनी FIR का दाखल केली नाही, बोबडे कुटुंबियांच्या 17 गुंठे जमिनीवर कब्जा करणाऱ्यांवर अद्याप का कारवाई केली नाही असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। मला दुःख या गोष्टीचं होतं की हे बीड मध्ये इतकं जंगल राज चालू आहे की लोकांनी आता जगायचं कसं हेच कळत नाही। आताच्या घटनेला इथली जी सावकारी प्रकरण आहेत ती माझ्या पुढे आली आहेत आणि मला काय बोलावं हे कळत नाहीये। कारण RTGS नी पैसे हे सावकार देतात, रोखेने पैसे परत घेतात, यांचे चेक्स ठेवून घेतात आणि मग त्यांना इतकं पिळतात की लोक इथे आत्महत्या करतात। हेच प्रकरण माझ्याकडे आता हे बोबडे कुटुंबाचं आलंय। त्याच्यात मंगेश आणि बजरंग ही 2 मुलं यांचा जिनिंग मिल होती आणि त्या जिनिंग मिल साठी त्यांनी काही सावकारांकडनं म्हणजे एक दिलीप धूत नावाचे एक सावकार होते त्यांच्याकडनं पैसे घेतले, पूर्णच्या पूर्ण पैसे परत दिले, पूर्णच्या पूर्ण व्याज देखील परत देऊन सुद्धा त्यांचे जे चेक, जे ब्लँक चेक सुरुवातीला दिलेले होते ते त्यांना परत केले गेले नव्हते। वारंवार मागणी करून सुद्धा ते चेक न देता दिल्यामुळे त्या माणसाला शेवटी इतकं त्यांनी छळलं। आणि पुढची एक महत्त्वाची बातमी आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल। उद्या दिनांक 6 एप्रिल रोजी आपल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असून याच दिवशी योगायोगाने श्री रामनवमी देखील आहे। निश्चितच ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। म्हणून उद्या दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी शहरातील विविध ठिकाणी
स्क्रीन लावून त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केलंय. दिनांक 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि रामनवमी हा योगायोग या ठिकाणी अतिशय सुंदर आलेला आहे. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी या रामनवमीच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं जे स्थापना दिवस आहे त्याच्या आपल्या कार्यालयामध्ये फुलं वगैरे कार्यालय सजवून त्या ठिकाणी गोड पदार्थ वाटायचे आहेत. आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता ऑनलाईन सर्वांशी बोलणार आहे. तेव्हा शहरामध्ये ठिकठिकाणी हे कार्यक्रम स्क्रीनवरती दाखवायचे आहेत आणि सर्व बूथवरती सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घरावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून कुटुंबासह सेल्फी काढून भारतीय जनता पार्टीच्या पोर्टलवर त्या ठिकाणी कार्यकर्ते सांगतील तिथं टाकायचे आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राला बिनडोक, बेअक्कल आणि भंकम कृषी मंत्री मिळाल्याची सडकून टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. कृषी मंत्र्यांनी विविध विषयांचा अभ्यास करून यापुढे वक्तव्य करावं अशी सूचना देखील राजू शेट्टी यांनी केली आहे. कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले. तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं. तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला, आपली अक्कल पाजळली. खर तर एक बेअक्कल, बिनडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल. याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता म्हणतायत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता, तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता. यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे, ते बँकेत भरणार आहे, शेतकऱ्याच्या हातात येणार नाही. मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा. आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
मागील काही दिवसांपूर्वी रायगडच्या पोलादूर तहसीलदारावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केली होती। ही घटना आता ताजी असतानाच महाड तालुक्यामध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी 3,000 रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडलेत। लाचखोर तलाठी सूरज पुरोहित आणि मंडल अधिकारी भगवान मोरे यांना अटक करण्यात आली आहे। तक्रारदाराने आपल्या मालमत्तेच्या 7वा उतारा नोंदीवर पत्नीचं नाव नोंद करून देण्याकरिता अर्ज केला असता आरोपींनी 3,000 रुपये लाचेची मागणी केली होती। याबाबत तक्रार आल्याने अँटी करप्शन विभागाने सापळा रचून ही सदर कारवाई केली आहे। धुळ्यातील चितोड रावेर रस्त्यावर गौण खनिज माफियांच्या अति अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे आणि या ठिकाणी रस्त्यावर मोठाले खड्डे देखील पडले। त्याचा नाहक त्रास आता नागरिकांना सहन करावा लागतोय। यामुळे आक्रमक झालेल्या चितोड गावातील ग्रामस्थांनी खड्ड्यातील पाण्यात बसून चक्क आंदोलन केले। प्रशासनाचा निषेध नोंदवत या रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्यात यावे अशा मागणीचं निवेदन ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय। मी श्री बापूसाहेब बागुल, चितोड माजी उपसरपंच। आम्ही गेले 1 वर्षापासून या रस्त्याच्यासाठी आणि तसे जे अवैध गौण खनिज जे खोदून नेत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत। रावेर चितोड जो शिवार आहे त्या ठिकाणी टेकड्याच्या टेकड्या मुरुमाच्या इंडस्ट्रीनं नाबूद झालेल्या आहेत आणि या ठिकाणी 0 मीटर अंतरावर नकाने तलाव आहे। तो नकाने तलाव नैसर्गिक स्रोतने भरतो। त्याच्या आजूबाजूला सर्व टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या जमीनदोस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि सदर भाग आम्हाला असं माहिती पडले की केंद्रीय हरित लवादाकडे एक केस गेलेली आहे, कारण की हा गंभीर विषय आहे। जे सार्वजनिक जंगल ची मालमत्ता ही नष्ट होते आणि जो नैसर्गिक तलाव आहे त्याचे जर आजूबाजूचे सर्व जे टेकड्या नेस्तनाबूत झाल्या तर त्या तलावाचं पाणी चितोड गावामध्ये घुसल पर्याने भाषापूलपर्यंत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे शिवछत्रपतींचा पुतळा उभारल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूर शहरात देखील असाच एक प्रकार समोर आलाय। कोल्हापूर शहरातील राजेंद्र नगर परिसरात अज्ञातांनी रात्रीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारलेत। आज सकाळी हा संपूर्ण प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे हे दोन्ही पुतळे प्रशासनाने उतरवून झाकून ठेवले असून मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। मला आताच मंजुलक्ष्मी मॅडमने सांगितलं की काय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा रात्री बिनपरवानगी घेता वास्तविक आपल्या शासनानं सगळं कायदा केलेला आहे की असे पुतळे बसवण्यासाठी आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे, कारण ह्या पुतळ्यांचं फार मोठं महत्त्व आपल्याला आहे। तर ह्या पुतळ्याचं संरक्षण होणं, त्याच्याबद्दल त्याचं काही होणं विक्रम नव्हता कामा नये याची काळजी सरकार घेते। आता पट्टणकोडला शिवाजी महाराजांचा जो बसलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झाकून ठेवा, परवानगी मिळाल्यावर उघडा। तसंच मी आता मंजुलक्ष्मी मॅडमने सांगितलं की ते दोन्ही पुतळे आता झाकून ठेवा, परवानगी मिळाली तर त्याला परवानगी नाही मिळालं तर मग पुतळे झाकून ठेवा, काढू नका असं मी बोललेलं आहे। साहेब तुम्हाला श्रावणबाळ अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील जय भोले पान सेंटरवर देशी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही फायरिंग 3 अज्ञात आरोपींनी केली असून घटनेनंतर आरोपी पसार झालेत। या आरोपीच्या शोधार्थ अमरावती शहर पोलिसांची 3 पथकं वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत। मध्यवस्तीत गोळीबार झाल्याने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत। पाण्यात टाकायचे आर्टिकल्स असतात त्याचा व्यवसाय करतात। ते जुने व्यापारी आहेत, ते याच्यातले संपूर्ण जिल्हाभरामध्ये ते त्याचा व्यवसाय करतात। त्यांचे काय 5-10-20 सप्लायर आहेत आणि 1000-2000 जे काय असेल ते क्लायंट आहेत। तर आज संध्याकाळी साधारणपणे 1 तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबक्ष मंगलानी हजर नव्हते, परंतु दुकानावर ते विकी मंगलानी आहे का असं विचारत 3 मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी काय असं विचारत त्यांनी मग त्यांना तो काही विकी मंगलानी अभिनय आहे तो बुलाव किंवा अशा पद्धतीचं हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत यांना दहशतीखाली घेण्यासाठी दुकानात हजर असलेले जे दुसरे सागर मंगलानी आहेत त्यांच्या गुरुबक्ष मंगलानीचे ते मुलगा आहे ना, गुरुबक्ष मंगलानींचा मुलगा आहे आणि ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्रित बिझनेस करतात। आणि या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया। पाहत रहा न्यूज अँकर।
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची ही एक महत्त्वाची बातमी आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमधील मधमाशांनी पुन्हा एकदा पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात कर्नाटकमधील 30 ते 40 पर्यटक जखमी झाले असून अनेक विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून तापमान आणि तीव्र सुगंधी अत्तराच्या वासाने लेणीतील मधमाशा पर्यटकांवर हल्ला करतायत असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. आणि या दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी पर्यटकांना मधमाशापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल केलंय. 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तसेच अवकाळी पावसाने बीडमधील आंब्याच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पिकलेले आंबे गळून पडलेत. त्यामुळे आंबा उत्पादक फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि ती नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. काय नाव तुमचं? महादेव जाधव, राहणार लिंबागणेश. काय नेमकी परिस्थिती आंबे सध्या? काय 8 दिवसात चढ उतार तापमानाचं होऊन आबाळाची परिस्थिती तयार झाली. 2-4 दिवसात मागच्या जवळजवळ 60% आंबा खालास झाला. राहायला सोयला होता तर रात्री 1 तासभर अर्धा तास चक्रीवादळ सुटलं आणि त्याच्यात 1 तास हलका मोठा पाऊस झाला आणि त्याच्यात राहिलेली सगळे सुपडासाप झाले. राहिलेले ह्यात बघा तुम्ही तर समक्षाच आहे कुठली. आणि ह्याची परिस्थिती बघून आम्हाला जर शासनाची काही मदत मिळाली तर पंचनामे करून आम्हाला जे काय बाबा होईल तर तेवढी मदत झाली पाहिजे. किती झाड आहे साधारणतः बागेत? 75% झाड आहेत. 1 हेक्टर क्षेत्र आहे. कुठल्या प्रकारची वाहन कुठल्या तोतापुरी आहे, नेकनूरचा हुरा आंबा आहे आणि लालबाग. रायगड जिल्ह्यात काल अवकाळी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वीटभट्ट्या कार्यरत असतानाच पावसामुळे त्या वाहून गेल्या. त्यामुळे वीटभट्टी व्यावसायिक आणि कामगारांवर आर्थिक संकट ओढावलं असून शासनाने याबाबत मदत द्यावी अशी मागणी यावेळी वीटभट्टी चालकांकडून करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडलाय. ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. पाहूया. हे बघा, बऱ्याच ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचं या ठिकाणी सावट आपल्याला बघायला मिळालं. कलेक्टर महोदयांना आणि त्यांच्या सगळ्या खालच्या चमूला आपण या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. आणि या बातमीसह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.